बाबा अजून एक जीव गेला. विनायकराव आपलं काम संपलं. त्या दिवशी ती बा बरोबर गेली होती. माय घरी आली पण बा नाही आला. अहो रोज किती शेतकरी मरतात. आव मले गजानन बाबाच्या दर्शनाले घेऊन चाला ना शेगावले. गजानन बाबानं पाहिलं ना तर आपलं समज चांगलं होईल. चाला ना. देवा गजानना देवा गजानना हे गणगणा तू अनाथांच्या नाथा रे गजानना. जगाचा तू रे स्वामी तू आहे अंतर्यामी. जगाचा तू रे स्वामी तू आहे अंतर्यामी रे आम्ही भक्त सारे करीतो प्रार्थना. गेल्या वर्षी पावसाचं किती प्रमाण कमी झालंय. गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी किती आत्महत्या केल्या. सरकारने कोणतं पॅकेज जाहीर केलंय सगळं काही यात लिहिलंय. नीट बघूया. अरे सरकार 1 रुपया देत नाही. 1 रुपया कपाळाला लावले. बरोबर आहे. कास्तकाराची कोण काळजी घेते का? दुष्काळ पडला काय आणि कास्तकार मेला काय? काय देणं घेणं सरकारले. बरोबर. अहो मामा आपलं सोडा ना. माणूस तर कसा बी जगते. अहो पण त्या ठोरायचं कसं काय? अरे पाऊस जर नाही पडला बरोबर आहे. ते ठोरं पाय खरडू खरडू मरतील ना. पण मी हे होऊ देणार नाही. यशवंताला न्याय, त्याच्या कुटुंबाला मदत आणि दुष्काळग्रस्त परिस्थितीतील सगळ्या शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे असा मी प्रयत्न करेन. कुठं आहे तो? बापाला विचारायचं. विचारणारच पण मी नाही तू. वा पण हिशोब तर आता मी करेल नागराज. बापा सहित प्रत्येक शेतकऱ्यांच्या अश्रूंचा. पार्टी आहे फार्म हाऊसवर. द्याव माझ्याकडं थोडं ध्यान ठेवा दुनियेचं हो थोडं भान. आले आले सौंदर्याची ही खाण. आले आले सौंदर्याची ही खाण. शेतकऱ्यांचे प्रश्न शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्याचं एक माध्यम आहे म्हणून तुझ्या कुटुंबाला योग्य ती मदत करणार आहे. मला कुणाच्या मदतीची गरज नाही. आज सरकार अर्थसंकल्प रेल्वे संकल्प जाहीर करून सर्व वस्तूचे दर व इतर वस्तूचे दर जाहीर केले जातात. पण केंद्रीय खाते असून सुद्धा कृषी संकल्प का जाहीर केला जात नाही? खते, बियाण्याचे, कीटकनाशकाचे दर हे सर्व दर सरकारने जाहीर केले पाहिजे. शेतकऱ्यांना हमी भाव दिला गेला पाहिजे. यासाठी आपल्याला एकत्र होऊन लढावं लागेल. आपण एक होऊन लढूया. मी उठवेन तुमचा आवाज. गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत जाईल. तू ज्या शेतीत शेती करायचं म्हणतो ना ती शेती बी हाय हिच्या पप्पाकडे गहाण. तेव्हा मी शेतीच करणार. शेती करणं म्हणजे का तोंडाचा खेळ समजा लागला. दुर्बुद्धीनं कोणतंही काम चांगलं होत नाही. मग ते अधिक गुंतागुंतीचं होतं. एकटीच फिरत होते मी अशी एक मर्द गड्याने धरली कुशी. तशी उरात धडकी बसली. बाई मी धूम पळाली, बाई मी धूम पळाली, बाई मी धूम पळाली. विनायकराव एक दिवस तुम्हा सर्वांना इथं उभं करून नागडं नाही केलं ना तर बापाचं नाव लावणार नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. समोर उठलेली नजर, सडलेला आवाज आणि सळसळत रक्त संपल्याशिवाय राहत नाही. आता तर माझे सडसड करायला लागले कालपासून. अरे किदाडा लचके थोडती माणसं एक एक करून मरती. तेव्हा पेपरवाल्याने बातम्या भेटती. अरे बळीराजा सोडला तर सगळ्याचं मस्त असते. देवाचं नाव घ्यायला लाव त्याले. आलोच मी. काय झालं? अवली बाबा गेले. काय? आग आग चोहीकडे काही सुचे नाही. दाह दाह अंगाची झाली लाही लाही. कासा वीस जीव होई वाट कुठे नाही. सर्वांगी जळजळ ही दाह दिशा दाही. साली कुठे जाणार? नागराजच्या हातून डायरेक्ट फिनिश. टच टू फिनिश. लक्ष
लक्षात ठेव. दादा, शेतकऱ्यांच्या विरोधात चाललेल्या या परिस्थितीशी आणि प्रत्येक व्यक्तीशी, आणि यासाठी मला कुठल्या सनदी नोकरीची गरज नाहीये. मला फक्त तुझी साथ आहे. देशील ना मला साथ? सखया रे पुन्हा एकदा तू भेटलासी सखया मोरपंखी स्वप्न माझे मोरपंखी स्वप्न माझे. नागराजचा शब्द आणि वाघ कधीच खाली जात नाही. कृष्णाला कंसही मारू शकला नाही तर तुझी काय दिशा? अरे या मातीत जन्मलेला भूमिपुत्र आहे हा. तू केलेल्या पापांचा हिशोब इथेच नाही चुकता केला ना तर नाव सांगणार नाही. कृष्णा यशवंता जामकर, पण मी आता तुमचा हिशोब चुकता करणार विनायकराव.